its owner, and most importantly, a person who can help each one of us sitting here. Let's give a big round of applause to Mr. Pradeep Peshkar. मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमधून त्यांचा परिचय करून देणार आहे. मॉड्युलर किचनचा एक प्रोडक्शनमध्ये त्यांचा मेन बिझनेस आहे. IT कंपनी, त्यांची स्वतःची IT कंपनी आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ही इज ऑल्सो इन टू द प्रोजेक्ट कन्सल्टन्सी अँड ही इज वन ऑफ द बिग कॉन्ट्रॅक्टर्स इन नॅशनल हायवेज कन्स्ट्रक्शन. Apart from the business, we know him as a member of National Board for MSME. आता उदय सरांनी सुद्धा MSMEचा उल्लेख केला. आज आपल्या इथे बसलेल्या प्रत्येकाला आपण बरेच जण MSME मध्ये रजिस्टर आहोत. मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्रेन्युअर्स याच्याबद्दल येणारे काही आपल्याला प्रॉब्लेम्स किंवा MSMEचा फायदा कसा घ्यायचा या सगळ्यावरती ज्या व्यक्तीचा प्रचंड अनुभव आहे, आज ते स्वतः प्रदीप पेशकर आज आपल्याबरोबर इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यात येते आहे. सो ही इज अ मेंबर ऑफ नॅशनल बोर्ड फॉर MSME. ही इज ऑल्सो प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्रा's BJP उद्योग आघाडी. Friends, the reason why I requested the team to give me an opportunity to introduce Pradeep ji is because I am working with him as a part of the Pune BJP Udyog Aghadi, and it is my privilege and I am lucky to welcome him and introduce him on this dais. Thank you very much the management team for that. He is also industrial coordinator for Atmanirbhar Bharat. Again, another point which we can take the help of. He is also on the policy advocacy research center, Government of India's advocacy research center आहे, त्याच्यामध्ये ते मुंबईचं काम करत असतात. लघु उद्योग भारतीचे ते स्वतः एक सदस्य आहेत. अवॉर्ड्स नाशिक गोदा सन्मान 2017-18 साली त्यांना मिळाला होता आणि BBNG is lucky that Pradeep ji, you accepted the Udyam Kaustubh Award which was given by BBNG. So thank you very much for that. Special note, Pradeep ji is busy in creating a defense innovation center in Nashik and he is coordinating with Government of India for the same. And also he is working with various government agencies for ease of doing business in Nashik and surround, and he keeps traveling a lot all over Maharashtra. So I once again take this opportunity to welcome Pradeep ji again this year also for BBNG conference, and I request you to please come on dais and help us and also please guide us. Thank you very much. Please once again give a round of applause to Pradeep Peshkar. नमस्कार. आता आपण खूप चांगलं असं सेशन माहितीपूर्ण आणि भविष्यातला भारत, भविष्यातल्या संधी काय आहे हे उदयजींकडून ऐकलं आहे. त्याच शृंखलेच्या म्हणजे तोच विषयाचा आधार घेऊन मी काही गोष्टी सांगणार आहे. श्रीपादराव, तुम्हाला काही जण नक्की मी इथून गेल्यानंतर म्हणणार आहे की तुम्हाला एकतर कोणी मिळत नाही बोलवायला किंवा तुमचं फारच प्रेम आहे पेशकरांवर. दोन्हीपैकी एक आरोप नक्की आहे. कारण मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की सगळ्याच कॉन्फरन्समध्ये मी आहे, येतोय आणि मला हे माहिती आहे की आपल्याकडे चिठ्ठी देण्याची पद्धत आहे, तर ती येऊ नये यासाठी मी यावेळी काळजी घेतली. पण तेच ना, पण मी असं खाली बसून विचार करत होतो की मी हे सांगणार आहे तुम्हाला. पण श्रीपादराव दोनगर पुढेच असतात, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी आधी चिठ्ठी ठेवली आहे. हे नवीन आहे काहीतरी, दरवेळी नवीन असतं तसं. पण मीही त्याच हिमतीने इथं उभा आहे की मी परत मागचे रटाळ विषय घेऊन येणार नाही, मी पण नवीन विषय घेऊन आलेलो आहे. याचं कारण असं आहे की हे विषय आपल्यापर्यंत पोचायला पाहिजेत. त्यामुळे परत एकदा संयोजकांचे इतकी चांगली कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि MSME साठी
इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देणं हे खरंच आता काळाची गरज आहे. आपण आत्मनिर्भर भारत हा विषय ऐकतो, काही जण अनुभवतो आहे, परंतु किती जण त्याचा लाभ घेत आहेत हे मला अजून माहिती नाही. त्याचा लाभ पण आपल्याला घेता यायला पाहिजे. यासाठी मी फक्त आज एकाच विषयाचं जे डेव्हलपमेंट आहेत त्या सांगणार आहे. त्यानंतर मी B2Bचा जो हॉल आहे त्यामध्ये संध्याकाळपर्यंत उपलब्ध आहे. काही जणांनी वेळा घेतलेल्या आहेत, त्या वेळेप्रमाणे असेल आणखीन जास्ती पण लागलं तरी मी उपलब्ध आहे. त्यामुळे 1 to 1 आपण नक्की सगळ्यांसाठी भेटू. आत्मनिर्भर भारत या विषयामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे हे आमच्या देशाच्या नेतृत्वाने ठरवलं आहे. माननीय मोदीजींनी हा निश्चय केलेला आहे की प्रत्येक सेक्टरमध्ये आपण परावलंबित्व संपवून आत्मनिर्भर व्हायचं आहे. आणि ते कोणी अधिकाऱ्यांच्या भरोशावर, ब्युरोक्रॅटच्या भरोशावर किंवा मंत्रिमंडळातल्या इतर सहकारी, आमचे सगळे पुढारी यांच्या भरोशावर फक्त आत्मनिर्भर भारत होऊ शकणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आत्मनिर्भर भारत जर आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आत्मनिर्भर भारताची अनुभूती घ्यायची असेल तर सगळ्यात मोठा रोल हा इंडस्ट्रीचा आहे. आणि इंडस्ट्रीच्या रोलमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा MSMEचा आहे. या MSMEच्या साठी काय काय संधी आहे या संधी थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे आताच्या ह्या 10 मिनिटाच्या वेळामध्ये. बेसिकली आपल्याला प्रत्येक सेक्टरचा आत्मनिर्भर मध्ये काय काय स्कीम आहे ते सांगणं कठीण आहे थोड्या वेळात, परंतु मी आज फक्त संरक्षण विषय हा घेणार आहे. आजपर्यंत भारतीय कंपन्यांसाठी संरक्षण क्षेत्र खुलं नव्हतं. फक्त PSUs म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे उपक्रम चालतात त्यांनीच फक्त ते काम करायचं आणि जे उरलेलं सगळं इम्पोर्टेड. ह्या विषयामध्ये आपण वर्षानुवर्ष हे अनुभवत होतो. परंतु ज्या पद्धतीने मेक इन इंडियाचा नारा पंतप्रधानांनी दिला, मेक इन इंडियाची सोपी व्याख्या मागच्या वेळी कदाचित मी सांगितली असेल, परत एकदा सांगतो. आम्ही आमच्यासाठी काय घ्यायला हवी आहे तर आम्हाला आमच्या पंतप्रधानांनी सांगितलंय, आम्हाला म्हणजे ऑल इनोव्हेटर्स, टेक्नोक्रॅट्स, इंजिनियर्स आणि इंडस्ट्रीज, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक इन इंडिया, तुम्हाला जे काही करायचं ते भारतात करा. हे आमच्या इनोव्हेटर्ससाठी सांगितलंय, इंडस्ट्रीज सांगितलंय, MSME साठी सांगितलंय. त्याच्या पुढे जाऊन पुढे आणखी स्वल्पविराम देऊन एक वाक्य ऍड केलं, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू मेक इन इंडिया युजिंग इंडियन रिसोर्सेस इज आत्मनिर्भर भारत. आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या भारतातच बनवायच्या आहेत. एवढं साध्या सोप्या भाषेत जर आपण लक्षात ठेवलं तर मला वाटतं की आपल्याला याचा अर्थ लगेच कळेल आणि त्या दिशेने काय काय करायला लागेल त्याचे चॅलेंजेस पण लगेच कळेल. सेम विषय डिफेन्स विषयामध्ये संरक्षण विषयात केलेला आहे. थोडक्यात ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती असेल की बोर्डचं स्वरूप होतं. त्याच्या अंतर्गत 42 युनिट्स कार्यरत होते. या 42 युनिट्सचं बोर्ड जो आहे तो डिझॉल्व्ह केला आणि हे डिझॉल्व्ह करून त्याचं कॉर्पोरेटायझेशन ऑफ OFD केलेलं आहे. हे का केलं आहे तर तिथे इज ऑफ डुईंग बिझनेस आणि प्रत्येकाची अकाउंटेबिलिटी आणि प्रत्येक ठिकाणी MSME आणि इनोव्हेटर्सना इझी ॲक्सेस व्हावा या उद्देशाने केलेला आहे. त्यामध्ये पूर्ण 42 कंपन्यांचा बोर्ड डिझॉल्व्ह करून फक्त 7 कॉर्पोरेट कंपन्या तयार केल्या आणि या कंपन्यांना त्यांच्या कॅटेगरी वाईज टार्गेट दिलेलं आहे. थोडक्यात मी कंपन्यांचे नाव आपल्याला सांगतो. मी थोडक्यात सांगणार आहे याच्याकरता की बाकी वैयक्तिक भेटीत ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त ते माझ्याकडून तो विषय पुढचा माहिती करून घ्यायचा आहे. AVLL म्हणजे आर्मर्ड व्हेकल्स लिमिटेड. जे व्हेकल्सच्या क्षेत्रातलं डेव्हलपमेंट लागेल डिफेन्ससाठी ते सगळे व्हेकल्स या कंपन्यांच्या अंतर्गत बनणार आहेत. याच्यात 3, 4, 5 कंपन्यांचा एक ग्रुप आहे. क्लस्टर बेस्ड या ठिकाणी त्यांनी डेफिनेशन केली आहे. ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेड मध्ये
अन्न वस्त्र निवारा या सगळ्या विषयाचे जे लष्करासाठी लागतं ते सगळं या ठिकाणी बनेल या ग्रुपच्या कंपन्यांमध्ये. ग्लायडर्स इंडिया लिमिटेड GIL, मग TCL आहे, AWEIL आहे, BDL आहे, त्यानंतर नवीनमध्ये IOL आहे म्हणजे इंडिया ऑक्टेन लिमिटेड, MIL आहे आणि YEL आहे. या सगळ्या कंपन्यांमध्ये त्या त्या सेक्टरचे प्रॉडक्ट्स बनतील. त्या त्या सेक्टरच्या प्रॉडक्टमध्ये आताच आपण सांगितलं की उदयजीने सांगितलं गुगल, त्यामुळे हे सगळं गुगलवर अवेलेबलच आहे. शिवाय मी तुम्हाला आणखी कुठे मिळणार आहे ते पण सांगतो ऑफिशियली, अथॉरिटिकली. यामध्ये काय डिमांड आहे, त्याचबरोबर काही शिप बिल्डिंगच्या कंपन्या आहेत ज्या पारंपरिक आपल्या DPSU म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन PSUs आहेत, ह्या सगळ्या चालूच आहे. या सगळ्यांना टार्गेट दिलेलं आहे. सुरुवातीला काय केलं तर माननीय राजनाथ सिंग आपल्या संरक्षण मंत्र्यांनी 108 आयटम्स हे कधीच इम्पोर्ट होणार नाहीत याचं डिक्लेरेशन मागच्या 3 वर्षापूर्वी दिलं आणि त्यात 108च्या 108 आयटम्सचं इंडियनायझेशन झाल्याचं डिक्लेअर त्यांनी आता 2 महिन्यापूर्वी केलेलं आहे. आता 350 आयटमची लिस्टची वेगळी डिक्लेअर केलेली आहे. हे सगळं कुठे मिळेल, शिवाय वेंडर डेव्हलपमेंटची ऍक्टिव्हिटी किती स्मूथ केलेली आहे हे आपल्याला लक्षात येईल. www.srijandefense.gov.in हे पोर्टल आहे. srijandefense.gov.in यामध्ये इम्पोर्ट किती केलेला आहे मागच्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये त्या फिल्टर क्रायटेरियाप्रमाणे आपल्याला माहिती मिळू शकते. सेकंडली कुठल्या ग्रुपच्या कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीतला प्रॉडक्ट आहे म्हणजे टेक्सटाईल्स रिलेटेड आहे का, इंजिनिअरिंग रिलेटेड आहे का, इलेक्ट्रॉनिक्स आहे का, इलेक्ट्रिकल आहे का किंवा फूडचा संबंधित आहे का, या कॅटेगरी वाईज सिलेक्शन आपल्याला त्यामध्ये करता येईल. शिवाय किमतीप्रमाणे करता येईल. किती किमतीचा कंपोनंटच्या सर्चमध्ये आपल्याला जायचं आहे. असे आता तिथे 26,000 कंपोनंट्स आहेत या पोर्टलवर. आणि शिवाय रेग्युलर जे परचेस भारतातूनच होत होतं त्याचीही डिमांड वाढवण्यासाठी काही प्रोव्हिजन केलेली आहे. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, डिफेन्सच्या सप्लायर जर आपल्याला व्हायचं असेल, संरक्षण मंत्रालयाचा सप्लायर व्हायचं असेल तर आधी फक्त मेक 1 प्रोसिजर्स अवेलेबल होत्या. म्हणजे सरकारने सांगायचं, त्यांनी ड्रॉइंग द्यायचं आणि तेवढंच करायचं. आज मेक 2 प्रोसिजर्स इनोव्हेटर्ससाठी आणि प्रायव्हेट कंपन्यांसाठी लागू केलेले आहेत. मेक 2 प्रोसिजर्स लागू केलेले आहेत, त्यामध्ये आपण आपल्या ओन फंड्सनी हे काम करू शकतो. मेक 1 आणि मेक 2 प्रोसिजर्सचा अभ्यास तुम्हाला DAP 2020 म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन प्लॅन 2020 ह्या सगळ्या प्रोसिजर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये डिमांड किती आहे तर हे 26,000 आयटम्स, त्यानंतर 350 आयटम्स एवढी नाही आहे. डिमांड वाढवण्यासाठी काय केलं आहे तर यावेळी टार्गेट आजच्या बजेटमध्ये दिलेला आहे की 68% ऑफ टोटल बजेट, डिफेन्स बजेट 5 लाख कोटीपैकी 3 लाख कोटीचं बजेट हे फक्त इक्विपमेंट्सचं आहे, इन्स्ट्रुमेंट्सचं आहे. आणि त्या 3 लाख कोटीच्या 68% हे इंडियन कंपनीजकडून घ्यायचं आहे. डोमेस्टिक कंपनीजकडून 68 म्हणजे 2.2 लाख कोटीचा परचेस हा भारतीय कंपन्यांकडून घेणं कंपल्सरी केलेलं आहे. आणि हे सगळं जेम थ्रू पण आहे आणि या पोर्टल थ्रू पण आहे. या पोर्टलवर आपल्याला काय दिसेल, यू कॅन सिलेक्ट एनी कंपनी. समजा HAL आहे, HAL सिलेक्ट केलं किंवा BDL आहे सिलेक्ट केलं आणि त्यांना काय रिक्वायरमेंट आहे हे तिथे प्रॉडक्टचे फोटोज दिसतील, कोड दिसेल. त्याला क्लिक केल्यावर त्याचे टेक्निकल स्पेसिफिकेशन दिसतील. तुम्ही एकदा त्याचा इंटरेस्ट दाखवला तर तुम्हाला त्याचं डिटेल ड्रॉइंग्स NDA साईन केल्यावर ऑफकोर्स मिळतील. इंडिया म्हणजे नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट. आणि त्यानंतर त्याच पोर्टलवर तिथेच तुम्हाला हे दिसेल याचा बायर कोण आहे, याचा ईमेल ID काय आहे,
त्यांचा फोन नंबर काय आहे, त्यांचं डेसिग्नेशन काय आहे. आम्हाला एखादा बिझनेस मिळवायचा असेल तर बायर कोण आहे हे कॉन्टॅक्ट डिटेल मिळाले पाहिजे, तरच आपण जाऊ शकतो. सरकारने हे सगळं आता पारदर्शकरित्या ओपन केलेलं आहे. तुम्ही पिन पॉईंट बायरपर्यंत पोहोचू शकता, फक्त यू हॅव टू शो द इंटरेस्ट. मग त्यांची जबाबदारी आहे की तुमच्याशी तुमचं असेसमेंट करणे, खरंच हे होऊ शकतं का, आणि जर आपण करू शकत असो, आपण इंटरेस्ट दाखवलं की येस वी आर रेडी टू डेव्हलप इट विथ आवर ओन फंड्स, तर टेस्टिंग फॅसिलिटीसाठी तरी आपण करू शकत नाही. त्यामुळे DRDOच्या सगळ्या टेस्टिंग फॅसिलिटीज ह्या आपल्यासाठी ओपन करून दिलेल्या आहेत. किती मोठी स्टेप आहे. त्यामुळे आपण कुठेतरी अडकतो आणि मग ते आपण करू शकत नाही असं वाटतं. जुना जो कन्सेप्ट आहे की डिफेन्सची क्वांटिटी कमी असते, डिफेन्समध्ये जाताच येत नाही, ते लोक कोणी बोलत नाही. काल माझं नाशिकला एक व्याख्यान झालं, त्याची बातमी आली. सकाळी मी 6:30 वाजता ती फेसबुकला पोस्ट केली. एका सदस्याने माझ्या चांगले परिचित आहेत, त्यांनी खाली टाकलं की एजंटगिरी खूप वाढली आहे आणि काही अशा अर्थात काहीतरी लिहिलं. त्यात मी सांगितलं त्यांना तो पण अजूनही तुम्ही बघू शकता ते कॉमेंट त्याच्यावर. म्हणलं हे जुने रंगाने बंद करा, तक्रार करा, त्याची कॉपी मला पाठवा. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तिथे काम करण्याची संधी याच्यासाठी दिलेली आहे. वी आर नॉट एजंट्स. जो पिन पॉईंट तक्रार करायची की या कंपनीमध्ये या बायर्सकडे हे केल्यानंतर मला हा एजंट अप्रोच होतो, त्या बायर्सने मला रिस्पॉन्स दिला नाही, आय एम देअर. कारण ऑन बिहाफ ऑफ MOD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या इनोव्हेशन सेलचा कोऑर्डिनेटर मी आहे. आपण महाराष्ट्रामध्ये डिफेन्स इनोव्हेशन सेंटर एस्टॅब्लिश करण्यासाठी सगळा फॉलोअप करतो आहोत. ते मंजूर झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला गरज आहे की आपण इंटरेस्ट दाखवला पाहिजे. ते कुणासाठी होणार आहे, MSMEनी पुढे येऊन आपल्याला सांगितलं पाहिजे की येस वी आर रेडी टू डेव्हलप दिस पार्ट, किंवा या कॅटेगरीच्या कंपोनंट्समध्ये आम्ही इंटरेस्ट घेत आहोत. त्यामुळे त्याचं कोऑर्डिनेशन हे सगळं आपल्याला करता येण्यासारखं आहे. म्हणजे मी डिफेन्समध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटीज कशा शोधायच्या हे सांगितलं. किती आहेत हे तर तिथं बघितल्यानंतर कळेल, आपापल्या कॅटेगरीप्रमाणे कळेल. त्याचं कोऑर्डिनेशन कसं करायचं, त्या बाहेरपर्यंत कसं पोहोचायचं, यासाठी मी आता संध्याकाळपर्यंत उपलब्ध आहे. हे सगळं मी सांगेन. डिफेन्सच्या विषयामधलं पाहिजे ते, यासाठी लागणारं फंडिंग, यासाठी लागणाऱ्या आयडेक्सच्या वेगवेगळ्या योजना, डिफेन्स स्टार्टअप चॅलेंज, ह्या सगळे विषय आपण ऐकलेले असतील. त्यातलं डिटेलिंग मी वैयक्तिक भेटीमध्ये सांगेन. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की तिथे यावं. फक्त आपल्याला आपला जो फोकस आहे डायव्हर्सिफिकेशनचा हा बदलला पाहिजे. त्यामध्ये फ्युचरिस्टिक बिझनेस काय आहे हे बघितलं पाहिजे. सगळ्यात शेवटी फक्त एवढं सांगतो, डिमांड किती आहे. मोदी सरकारने असं ठरवलं, वर्षानुवर्ष जे भारतात चालू आहे, अनेक छोट्या देशांचे सैनिक लष्कर हे आपल्याकडे ट्रेनिंगला येतात. समुद्रकिनारा आहे, एका बाजूला हिमालय आहे, दुसऱ्या बाजूला राजस्थानचं वाळवंट आहे. म्हणजे तापमानाची बदलती जे आहे म्हणजे उंची, जास्ती तापमान असेल, कमी तापमान असेल, समुद्रकिनारा असेल किंवा डोंगरदऱ्या असतील, या सगळ्याचं ट्रेनिंग एकाच देशात होऊ शकणारा देश आपला आहे. आणि या देशातल्या ट्रेनिंगवर जगात कुठेही लढता येऊ शकतं असं ज्या देशांना खात्री आहे, असे 85 देश आपल्याकडे ट्रेनिंग घेतात. आणि या देशांच्या ट्रेनिंगच्या ॲग्रीमेंटमध्ये फक्त एकच बदल केला, ट्रेनिंग पाहिजे असेल तर इक्विपमेंट आमचे घ्यायला लागते. डिमांड किती आहे, काय कारण आहे अमेरिकेकडे जायचं, त्यांनी काय कारण आहे इस्रायलकडे जायचं. टेक्नॉलॉजीसाठी वेगळा सेल निर्माण केलेला आहे, इनोव्हेशनसाठी वेगळा फंड दिलेला आहे, आणि या सगळ्यासाठी हँडहोल्डिंग ची प्रोव्हिजन केलेली आहे. सगळं पारदर्शकरित्या इथे उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचं माहिती करून घ्या, त्या दिशेने चालायला लागू. स्वतःला शक्य नसेल तर आपण इतरांना आपण सजेस्ट करू किंवा एक ग्रुप करून करू शकतो. क्लस्टर बेस्ड कोलॅबरेटिव्ह अप्रोचने आपण यामध्ये अप्रोच होऊ शकतो. अशा सगळ्या ऑप्शन्स ओपन आहेत. मला वाटतं की आपण याचा संधीचा फायदा घ्यावा. मला पुन्हा एकदा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, बोलवलं. 10 मिनिटांची वेळ पाळायची होती म्हणून मी फक्त आता वरती जाऊन बसणार आहे. त्यामुळे धन्यवाद. जय श्रीराम. थँक्यू पेशकार सर.
10 मिनिटं दिलेल्या वेळेत संपवल्याबद्दलही धन्यवाद. त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे की ते आपल्या कॉन्फरन्समध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करणार आहेत, वरती पॅनल डिस्कशनमध्येही असणार आहे. सो वन्स अगेन थँक्यू फॉर युअर गायडन्स.